एकदा एका राजाला स्वप्न पडलं की त्याच्या बागेतील सगळी झाडं एक एक करत कोमेजतात आणि फक्त वडाचं झाड तेवढं शिल्लक राहतं. राजा दुसऱ्या दिवशी राज्यात दवंडी पेटवतो की जो कोणी ह्या स्वप्नाचा अर्थ सांगेल त्याला मी मोठं बक्षीस देईल. एक अनुभवी आणि वयस्कर व्यक्ती त्याच्याकडे येते आणि म्हणते, राजा, ह्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की एक एक करत तुझे सगळे नातेवाईक मरण पावतील आणि फक्त तुम्हीच जिवंत राहाल. राजाला ह्या गोष्टीचा राग येतो आणि तो त्या माणसाला कारागृहात टाकतो. दुसऱ्या दिवशी एक हुशार तरुण त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की ह्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की आपण दीर्घायुष्य आहात, आपल्या इतके वर्ष कुणीच राज्य करू शकणार नाही. राजा हे ऐकून खुश होतो आणि त्या तरुणाला बक्षीस देतो. कसं असतं ना मंडळी, खरं पाहिलं तर दोघांनी सांगितलेल्या स्वप्नाचा अर्थ एकच होता, पण त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं त्यावर त्यांना शिक्षा आणि बक्षीस मिळतं. आपण काय बोलतो पेक्षा आपण कसे बोलतो ह्याला जास्त महत्व असतं. आपण जरी एखाद्याची चूक दाखवत असू तरी ती सकारात्मकतेने मांडल्यास समोरच्याला राग येत नाही आणि आपले म्हणणेही तो आनंदाने मान्य करतो. बरोबर ना? आणि बघा, पटतंय का?